विचार करा, आपल्या शहरात आपल्या राज्यात एक 17 वर्षाची मुलगी शिक्षणासाठी क्लासला जाते। तिला विश्वास असतो की इथं तिचं भविष्य घडेल, पण काय घडतं? तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातं। हे आपल्या सगळ्यांचं अपयश आहे की शिक्षक नावाच्या पेशानं आणि त्याच्या साथीदारांनी शिक्षणाचा देव्हारा कलंकित केला। आणखी एक धक्कादायक आणि मोठा खुलासा या प्रकरणात आता समोर आलाय। बीड जिल्ह्यातल्या एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये एका अल्पवयीन मुलीवर जवळपास 10 महिने अत्याचार झाले, शारीरिक शोषण झालं। आरोपी विजय पवार, क्लासचा मालक आणि त्याच्यासोबतचा शिक्षक प्रशांत खाटोकर। तिला धमकावलं गेलं, कुणाला सांगितलंस तर परिणाम भोगशील। हे एकदा नाही, दोनदा नाही, 10 महिने सतत दबाव, भीती आणि मानसिक छळ। सगळ्यात गंभीर प्रश्न इथे येतो की 2 वर्षापूर्वीही एका पालकानं तक्रार केली होती। आता या 2 आरोपींना अटक झाल्यानंतर पोलिसांनी आव्हान केलं होतं की इतर कुणासोबत असं घडलं असेल तर त्यांनी ते सांगावं। आणि आता त्या पालकानं पुन्हा एकदा समोर येऊन सांगितलंय की माझ्या मुलीशी गैरवर्तन झालं, माझ्या मुलीला देखील शाळेच्या बाहेर उभं केलं जायचं, कधी कॅबिनमध्ये बोलवून बॅड टच करायचे, असा आरोपही या पालकानं केला आहे। मुलीनं तिच्या आईला हे सगळं सांगितलं की आरोपी शिक्षक जो आहे विजय पवार, तो हात टाकायचा, गलावरती हात फिरवायचा। या प्रकरणात आता कारवाई व्हावी यासाठी संबंधित पालकानं गेल्या 2 वर्षापूर्वी तक्रार केली होती आणि तेव्हापासून तो पाठपुरावा करतोय, पण कारवाई झालीच नाही। परवा या 2 जणांवरती गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आव्हान केलं होतं की असाच प्रकार जर कोणासोबत घडला असेल तर पुढे या, आणि त्यानुसार हे पालक आता पुढे आलेत। पण त्यावेळी काय झालं? काहीच नाही। जर त्यावेळी पोलिसांनी, प्रशासनानं आणि राजकारण्यांनी जबाबदारीनं कारवाई केली असती तर ही जी दुसरी घटना घडली आहे, जे 10 महिने नरकात राहिली ती मुलगी, तिला नरकात राहावं लागलं नसतं। ही व्यवस्था सडली आहे का, की व्यवस्थेवर कुणाचा दबाव आहे, हा प्रश्न थेट विचारला। हा विजय पवार कोण आहे? केवळ एक शिक्षक नाही। फोटो पाहिलेत ना, मोठमोठ्या नेत्यांसोबत उठबैस, शरद पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, त्यानंतर संदीप क्षीरसागर, या सगळ्यांसोबतचे फोटो आहे। धनंजय मुंडेंनी तर स्पष्टपणे आरोप केले की हा संदीप क्षीरसागरचा माणूस आहे। काय म्हणतायत धनंजय मुंडे? मुंडे यांनी थेट आरोप केलाय की विजय पवारला आमदार क्षीरसागर यांनी बीडच्या शिवजयंती महोत्सव समितीचं अध्यक्ष केलं होतं। विजय पवार विरुद्ध गुन्हा दाखल झाला त्याच रात्री तो आमदार संदीप क्षीरसागर याच्यासोबत होता। पुढच्या 2 दिवसात पीडितेच्या वडिलांना 20 फोन कॉल करण्यात आले। आता ते 20 फोन कॉल कशासाठी केले गेले, तिच्या वडिलांना धमकावण्यासाठी ते केले गेले होते का, याचा तपशील अद्याप समोर आलेला। धनंजय मुंडे यांच्या आरोपावर आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिलंय। क्षीरसागर असं म्हणाले की त्यांची मागणी SITची आहे, त्याला मी सहमत आहे। जो प्रकार घडला तो चुकीचा घडलाय। गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या शिक्षकांना अटक झाली आहे। प्रशासनासोबत आम्ही चर्चा करत आहोत। पोलिसांनी CCTV फुटेज ताब्यात घेतले आहे, ते माझ्या जवळचे असले तरी ॲक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका असं मी सांगितलं आहे। या प्रकरणात गुन्हा दाखल करायला 10 दिवस लागले नाहीत, माझ्या जवळचे असले तरी पीडितेने तक्रार देताच गुन्हा दाखल झालाय। मग प्रश्न असा उभा राहतो की ही ओळख, ही जवळीक कायद्याच्या भीतीवर मात करत होती का? पोलीस कारवाई का झाली नाही सुरुवातीला? कारण हा कुणाचा तरी माणूस होता। राजकीय नेत्यासोबत उडबैस असली की त्याचा गैरफायदा घेतला जातो। राजकारण्यांसोबत संबंध ठेवून हे नराधम विजय पवार सारखे आपलं राजकीय वजन वाढवतात आणि मग कायदा सुव्यवस्था खिशात घेऊन फिरतात, आणि यांना मग कशाची भीती वाटत नाही। एका मुलीवरती अत्याचार होतो, तिचे कपडे काढले जातात, शिक्षक तिच्या शरीराचे लचके तोडतात, तिला जीवे मारण्याची धमकी देतात। 10 महिन्यांपासून हे सुरू होतं। किती दहशत आहे त्या शिक्षकाची, किती मुलगी घरी सांगायला देखील घाबरायची की हा विजय पवार आणि त्याच्यासोबतचा शिक्षक प्रशांत खाटोकर दोघे मिळून माझ्यावर हात टाकतायत, माझं शोषण करतायत। ज्या मुलीनं आता तक्रार केली आहे, तिने जे स्टेटमेंट लिहून दिलंय ना, ते इतकं भयानक आहे की ते आपण वाचू शकतो। या प्रकरणातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल त्या मुलीचं धैर्य। 10 महिने छळ, भीती, धमक्या, तरी शेवटी तिने आवाज उठवला, तक्रार केली आणि म्हणून हे प्रकरण बाहेर आलं। पोलीस चौकशी झाली आणि दोघे आरोपी सध्या आता तुरुंगात आहेत। मात्र काय चाललंय आपल्या समाजात, आपल्याला विचार करावा लागेल। शिक्षक म्हणजे श्रद्धा, आदर, मार्गदर्शक, पण जर शिक्षकाचं नातं असं भ्रष्ट झालं तर दोष कुणाचा? प्रशासनाचा जे दुर्लक्ष करतं, राजकारण्यांचा जे ओळखीच्या आड अशा नराधमांना वाचवतात, की समाजाचा जो मुलीच्या तक्रारीकडे लाज
म्हणून दुर्लक्ष करतो. तुमचं यावर काय मत आहे कमेंटमध्ये जरूर लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या विषयावर चर्चा होईल, प्रशासनावर दबाव तयार होईल. आणखी काही प्रकरणं जर असतील तर ते उघडकीस येईल, धाडस दाखवतील लोक समोर येण्याचं. त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.